मी काढलेला फोटो नाही आहे, पण हा असाच लेपर्ड मी पाहिला होता आणि माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा. सो मी एका जंगलात एका रिसॉर्टमध्ये राहत असताना समोरची कंपाऊंड वॉल तुटली होती आणि तिथे हा रात्री समोर बसला होता आणि मला माहिती नव्हतं, लाईट्स गेले होते त्या रिसॉर्टचे. आणि लाईट्स म्हणजे जनरेटर जेव्हा चालू झाला तेव्हा त्या लॉबीतला कंदील थोडासा मिणमिणता झाल्यावरती याने एक थोडासा आवाज केला, तर मला वाटलं कोणीतरी खोकतंय म्हणून मी उभं राहून बघितलं आणि लकीली माझ्याकडे फक्त टॉर्च होती तेव्हा, आणि मी टॉर्च मारली तेव्हा हा असा लेपर्ड बघितला होता मी समोर 5 फुटावर बसला होता लिटरली. आणि तो नाराज झाला होता कारण ती लाईट चालू झाली म्हणून. आवडतं जंगल नंबर 1 ला कॉर्बेट, दुसऱ्या नंबरला काना आणि मानस. वाघ का सिंह? वाघ. वॉक ट्रस्ट क्रिएटिव्ह फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते व फोटोग्राफर सुयश टिळक यांची मुलाखत श्री राजू पंडित साहेब यांनी घेतली. त्याचा हा भाग आपल्याला मध्ये असताना ते करण्याचा निर्णय घेतला होता फक्त वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची आवड म्हणून. मला असं वाटत होतं की खूप फील्ड व्हिजिट्स करता येतील, खूप भटकायला मिळेल, खूप सहली प्लॅन होतील आणि त्या निमित्ताने आपल्याला कॅमेरा जास्तीत जास्त वापरता येईल. याच धोरणातनं मी ते तेव्हा करायला सुरुवात केली. जेव्हा कोर्सेस सुरू झाले तेव्हा लक्षात आलं की नाही, हे फक्त फील्ड व्हिजिट्स पुरतं नाही आहे, याच्यामध्ये बराच अभ्यास करणं गरजेचं आहे. बरेच इंटरेस्टिंग प्रॅक्टिकल्स आम्हाला त्यावेळेला करायला मिळायचे. ऑन फील्ड जाऊन बऱ्याचशा गोष्टी करायला मिळायच्या, ज्या आजकाल मी जेव्हा कुठल्याही कंपनीज थ्रू किंवा मी मध्ये जेव्हा सफारीज करायला असाच हौशी म्हणून जायचो तेव्हा खूप कमी कंपनीज म्हणजे नेचर वॉक असेल किंवा अशा खूप बोटावर मोजण्या एवढ्या कंपनीज आहेत की ज्या जंगलामध्ये वाघ आणि इतर जे पॉप्युलर प्राणी आणि पक्षी आहेत त्या व्यतिरिक्त इतरही जंगल दाखवायचे, झाडं दाखवायचे, गवत दाखवायचे, त्याच्यात सापडणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स दाखवायचे, ज्याबद्दल एक खूप चांगली माहिती मिळायची. सो ती माहिती खूप कमी लोक आज पण जे इको टुरिझम कंपनीज रन करतात त्यातले खूप कमी जण कॉन्शियसली ही माहिती देतात टुरिस्टना आणि बाकी वेळेला फक्त वाघाच्या मागे पळत असतात. तर ते थोडंसं खटकलं किंवा ते थोडंसं जाणवलं आणि मग असं वाटलं की अरे हे काम करणं पण गरजेचं आहे, कारण ह्या गोष्टींकडे पण लक्ष दिलं पाहिजे, कारण हे आमच्या सगळ्या अभ्यासक्रमात होतं एन्व्हायरमेंटल सायन्सच्या. आता त्याचं महत्त्व जाणवत आहे, आता ते शिक्षण घेतलंय, त्याचा कुठेतरी फायदा होतोय वेगळ्या पद्धतीने. आता मी जेव्हा लोकांना जंगलामध्ये घेऊन जातो तेव्हा त्यांचे नेचर ट्रेल्स लीड करत असताना अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या निमित्ताने मलाही शिकायला मिळतात. प्रत्येक वेळेला नावं तोंडपाठ नसतात, सो मग काही वेळेला फोटोज काढून व्हिडिओज काढून मग नंतर फील्ड गाईड्स रेफर करणं, इतर पुस्तकं रेफर करणं आणि मग त्यातनं जितकं शिकता येईल तेवढं शिकतोय. हे चालू असताना म्हणजे शिक्षण चालू असताना म्हणजे एन्व्हायरमेंटचं त्यावेळेला तुझी नाटकं थिएटर्स वगैरे हे चालू होतं. मग हे दोन्हीचा बॅलन्स तू त्याचं श्रेय पूर्णपणे माझ्या डिपार्टमेंटच्या सगळ्या प्रोफेसर्सचं आहे, कारण त्यांनी खूप सपोर्ट केला होता मला. म्हणजे मी एन्व्हायरमेंटल सायन्सचा स्टुडंट आहे किंवा सायन्सचा स्टुडंट आहे म्हणून जे अटेंडन्सचं कंपल्शन असतं किंवा जे प्रॅक्टिकल्सचं एक कंपल्शन असतं ते त्यांनी माझ्या बाबतीत बऱ्यापैकी लिनियंट ठेवलं होतं आणि ते मला बऱ्यापैकी सपोर्ट करायचं. पण त्याच्यातनं एक गोष्ट झाली की मी एन्व्हायरमेंटल सायन्सचाच असल्यामुळे आम्ही गाया नावाचं एक फेस्टिवल सुरुवात केलं होतं. गाया म्हणजे मदर नेचर. सो गाया नावाचं आम्ही फेस्टिवल सुरू केलं होतं जे मी लीड करत होतो त्यावेळेला कॉलेजमध्ये. आणि त्या फेस्टिवलचा खूप फायदा झाला मला ओव्हरऑलच. म्हणजे त्या पहिल्याच वर्षी ते फेस्टिवल केल्यामुळे डिपार्टमेंटला कळलं की हा क्रिएटिव्ह गोष्टी आणि आपल्या विषयातल्या गोष्टी या दोघांचा एक काहीतरी मेळ घालून आम्ही स्ट्रीट प्ले केला होता एक कॉलेजमध्ये सर्कलला, जो या विषयाशी निगडीत होता. मग त्यानंतर कॉलेजमध्ये असे छोटे छोटे असे काही इम्पॉर्टंट विषय असतील की त्याचे डिपार्टमेंट पुरते आम्ही स्ट्रीट प्लेस करायचो किंवा छोटेसे शोज करायचो. सो त्याचा दोघांचा बॅलन्स तेव्हाच साधता यायला लागला आणि डिपार्टमेंट वॉज व्हेरी सपोर्टिव्ह. सो मला चांगले प्रोफेसर नसते मिळाले तर मी ते करू नसतो शकतो. त्याच्यामध्ये एकच असं की एज्युकेशन करताना आपण मनात एक हे असतं की म्हणजे बायोडायव्हर्सिटीला जाताना आपल्याला अमुक अमुक गोष्टी अचीव करता येतील वगैरे, पण प्रत्यक्ष अभ्यासक्रम आणखीन आपल्या मनातली कन्सेप्ट याचा ताळमेळ अनेकदा लागत नाही. तर तुला काय अनुभव आला आणि नवीन मुलांना आता या क्षेत्रात तू काय सांगू शकतो? मी कॉलेजमध्ये असताना माझा तो फोकसच नव्हता. मला एन्व्हायरमेंट रिलेटेड कुठलाही जॉब नव्हता करायचा.
मी म्हटलं तसं की मी फोटोग्राफी पॉईंट ऑफ व्ह्यूनी जितकं मजा घेता येईल तेवढी मजा घेता येण्यासाठी मी हे सगळं करत होतो. पण नंतर आता जेव्हा मी त्याच्याकडे बघतो, मागे वळून बघतो, किंवा आता मी जेव्हा जंगलात भटकतो तेव्हा मला त्या शिक्षणाचा फायदा होतो. पण मला जी कोणी नवीन मुलं आहेत जी एन्व्हायरमेंटल सायन्स निवडत आहेत किंवा वाईल्ड लाईफ, आता खूप कोर्सेस आलेत. आमच्या वेळेला फक्त एन्व्हायरमेंटल सायन्स होतं, आता वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट आलं आहे, वाईल्ड लाईफचा एक वेगळा मास्टर्सचा एक प्रोग्राम आला आहे. सो असे अनेक, फॉरेस्ट मॅनेजमेंटचा एक प्रोग्राम आला आहे, अनेक प्रोग्राम झाले आहेत, अनेक संस्था आल्या आहेत जे खूप चांगल्या पद्धतीने तो सिलेबस डिझाईन करतात. मला एवढंच वाटतं की त्या सगळ्या सिलेबसमध्ये एक फ्लेक्झिबिलिटी जी असते की इकॉलॉजी बाबतीत कुठलाही मुद्दा घेतला तरी तो अपग्रेड होत राहतो दर 2-3 वर्षांनी. जी धोरणं किंवा जे रूल्स अँड रेग्युलेशन्स 5 वर्षापूर्वी असतील ते कदाचित 5 वर्षानंतर बदलतील. एखाद्या स्पेशीबद्दल आज जेवढी माहिती आहे ती अजून 5 वर्षांनी वेगळी असेल, ती कदाचित आधीची माहिती पूर्णपणे खोटी ठरेल एवढी वेगळी असेल. सो हे जे त्याच्यातली जी एक डायनॅमिक फील्ड म्हणून त्याची जी एक ओळख आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे तुम्ही सतत एकतर ग्राउंडवर राहता आणि सतत तुम्हाला चॅलेंज करायला लागतं एकमेकांना सुद्धा. कुठल्याही फाइंडिंग्स बाबतीत तुम्ही शुअर नसू शकता की हे 100% खरंच आहे. म्हणजे आज मला खूप हसू येतं जेव्हा जंगलात फिरताना काही जण म्हणतात आम्ही वाघाला एवढं चालवलं किंवा हा वाघ असाच वागतो आम्हाला माहिती आहे. तर असं नसतं. वाघांना स्वतः वागणं ओळखता येत नाही. प्रत्येक वाघ हा वेगळा आहे, प्रत्येक वाघाचं बिहेवियर वेगळं आहे. सो आपण कोणीच हे क्लेम नाही करू शकत की आपण वाघाचं बिहेवियर पूर्णपणे ओळखतो किंवा आम्ही टायगर एक्सपर्ट्स होत किंवा इको टुरिझम कंपनी क्लेम करतो आमच्याबरोबर गेल्यानंतर वाघ 100% दिसणारच. आपण नाही ठरवू शकत, ते ठरवतात आपल्याला दिसायचं की नाही. सो हे जे बिहेवियर बाबतीतले पण जे मिसकन्सेप्शन्स आहेत ते अशा पद्धतीच्या अभ्यासाने जास्त क्लिअर करता येतात. त्याच्यामुळे चुकीची माहिती तरी लोकांपर्यंत पोहोचण्यापासून आपण थांबवू शकतो. हा खरंच खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की म्हणजे असं कन्सेप्ट पसरवली जाते की वाघाला चालवलं वगैरे हे जसं आहे तसं मी 100% वाघ दाखवणार, हा एक मुद्दा खूप सांगितला जातो. आणि इको टुरिझमच्या याच्यामध्ये आता टायगर सेंट्रिक टुरिझम झालेलं आहे आणि दुर्दैवाने त्याचे दुष्परिणाम आता आपल्याला अनेकदा कोर्टासमोर केसेस चालू आहेत. आणखी मग अजून रिस्ट्रिक्शन येणं किंवा अगदी वाईल्ड लाईफ टुरिझम बंद करण्यापर्यंत त्याच्या चर्चा चालू आहेत. तर हे खूप धोकेदायक आहे. अशा प्रकारच्या विचारातनं लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सगळं गाईड आणखीन फॉरेस्ट डिपार्टमेंटवरती हे केलं जातं, पण बऱ्याच वेळा चूक ही लोकांच्या मानसिकता आहे. आणखीन सुयश किंवा इतर जे असे अनुज वगैरे आम्ही जे ट्रेनिंग देतो याच्यातनं, तर त्यातनं लोकांची मानसिकता बदलण्याची खूप गरज आहे. असं महत्त्वाचा मुद्दा आहे. डेफिनेटली मला वाटतं की ह्या मिसकन्सेप्शन्समुळे जे टुरिस्ट अशा पद्धतीने सफारीजला जाऊन टायगर्स बघून आलेत त्यांना इतर कुठेतरी अनप्रोटेक्टेड एरियात टायगर दिसला तर त्यांना असं वाटतं की आम्हाला माहितीच आहे हा कसा वागणार, कारण आम्ही सफारीच्या व्हेकलमध्ये बघितलाय हा कसा वागत होता. आणि त्यामुळे मग रस्त्यावर उतरणं, सेल्फीज घ्यायला जाणं, जे एलिफंट्स बाबतीत सुद्धा होतं. आपल्याकडे कमी होतं पण साऊथला जास्त बघायला मिळतं की त्या मिसकन्सेप्शन्समुळे की कॉर्बेट सारख्या जंगलात फिरून आलेला टुरिस्ट असं म्हणतो की अरे काही करत नाहीत एलिफंट्स, आम्हाला माहिती आहे, आम्ही फार जवळनं फोटोज काढले किंवा आमच्या गाडीवर चार्ज केलं होतं. पण तोच जर रस्त्यात सापडला आपल्याला वाईल्ड एलिफंट तर उतरू नये हे कळायला तुम्हाला तो अनुभव घ्यावा लागतो. कॉलेजच्या जीवनाकडे परत एकदा की तेव्हापर्यंत थोडंफार तरी सुयश टिळक असं नाव झालेलं असेल, तर कॉलेज आणि म्हणजे हे सर्व एज्युकेशन आणखी याच्यात एखादा काही गमतीशीर किस्सा तू आमच्याशी शेअर करशील का? म्हणजे हे सर्व हे करताना काही अशी आठवण आहे का? कॉलेजमध्ये काही असं नाव झालं नव्हतं. ओके. तर पुण्यात म्हणजे कॉलेजमध्ये असताना तरी पुण्यातल्याच एकांकिका करत होतो, त्यामुळे असं काही नाव असंच झालं नव्हतं. गमतीशीर किस्से खूप आहेत पण ते इथे सांगण्यासारखे नाही आहेत. आपण नंतर त्याच्याबद्दल बोलूया. काय काय हा वेगळं बोलूया, वेगळा कट्टा घेऊया.
बरं, हे चालू असताना महत्वाचं की तू फोटोग्राफीच्या बद्दल बरंच बोलतोयस की ती तुझी पॅशन होती म्हणून तू याकडे आलास. तर फोटोग्राफीचं तू डेव्हलप कसं म्हणजे कधीपासून केलंस, त्यासाठी काय शिक्षण घेतलंस का एक आपण म्हणतो की आपल्या माइंडमध्येच असतं आणखी मग त्यातनं ऑटोमॅटिक हे सर्व फोटोग्राफीचं डेव्हलप झालं? सो माझी आजी फोटोग्राफी करायची आणि मी माझ्या आजीला कधीच भेटलो नव्हतो कारण खूपच आधी त्या गेल्या होत्या. पण मी त्यांचा स्टुडिओ, मी जेव्हा जेव्हा गावाला जायचो तेव्हा त्यांचा स्टुडिओ बघायचो, त्यांची ती डार्क रूम बघायचो आणि कुठेतरी एक फोटोग्राफी आपण पण करायला लागूया, कधीतरी हातात कॅमेरा घेऊया असं एक डोक्यात होतं. कॉलेजमध्ये असताना मी फोटोग्राफी शिकलो, स्पेसिफिकली फोटोग्राफी सब्जेक्ट घेऊन एका संस्थेकडनं मी फोटोग्राफी शिकलो. पण ती फोटोग्राफी स्टुडिओ फोटोग्राफी होती. सो मी पुण्यात माझा स्टुडिओ सुरू केला, ज्याच्या अंडर मी बारशी, लग्न अशा इव्हेंट्सचे फोटोग्राफ्स करायला जायचो. त्यानंतर इव्हेंट्सचे फोटोग्राफ करायचो कारण माझ्या आईची नृत्यसंस्था असल्यामुळे मला स्टेज फोटोग्राफीची एक आवड होती आणि तिथे मी फ्लॅश न वापरता फोटोग्राफी करायचो त्यावेळेला. सो त्यामुळे ते एक स्किल डेव्हलप झालं होतं की कमीत कमी लाईट्सचे रिक्वायरमेंट असताना फोटोग्राफी आपण कशी करू शकतो किंवा कमीत कमी लाईट्स वापरून कशी फोटोग्राफी करू शकतो. जेव्हा स्टुडिओ सुरू केला तेव्हा मॉडेल्सचे पोर्टफोलिओज वगैरे सुरू केले. हे सगळं कॉलेजमध्ये असताना मी करत होतो आणि एका पॉईंट नंतर मला टँट्रम्सचा कंटाळा यायला लागला त्या मॉडेल्सचा की नाही, आमचा हाच अँगल चांगला आहे, आम्ही असेच चांगले दिसतो, आम्हाला असंच लाईटिंग पाहिजे. आणि मग मला असं झालं, यार मी 2-2 तास घालवतोय या लाईटिंगसाठी आणि कोणीतरी मॉडेल येऊन मला सांगतंय की नाही हे बदल सगळं. तर म्हटलं मला हे नाही करायचं आहे. म्हणून मग मी पक्ष्यांचे फोटोज काढायला जायला लागलो पहाटे 3-3:30ला. तेव्हा माझ्याकडे खूप बेसिक किट होतं, पैसे नव्हते. सो एवढं एक्सपेन्सिव्ह किट विकत घेण्या एवढे पैसे नव्हते, कॉलेजमध्ये शिकत होतो. सो किट डेव्हलप करायचं, लेन्सेस घ्यायच्या. मला वाटतं पुष्कर इज माय सिनियर, ॲक्च्युली पुष्कर इथे आहे. पुष्कर आणि आम्ही सेम कॉलेजमधले होतो. त्यांनी बघितलेलं आहे की मी खूप बेसिक किट घेऊन जायचो, पहाटे खूप लवकर जायचो, बोर्ड्सचे फोटो. मला तेव्हा बोर्ड्स ओळखता पण यायचे नाही, मला आय डी कळायचं नाही. मी ओंकार बापट आहेत नेचर वॉकचे, त्यांना अगदी खूप काही वर्षांपूर्वी मी त्यांना फोटो पाठवायचो की हा पक्षी कुठला रे मला सांग. तर तो मग मला ओरडायचा की तू फील्ड गाईड का नाही रेफर करतेस किंवा तू का नाही अभ्यास करतेस. सो मी खूप रॅन्डमली हौशी म्हणून मला मजा येते तो सब्जेक्ट मला हवाय तसा फोटोग्राफ करता येतोय ह्याची, म्हणून मी ते करत होतो. हळूहळू ते स्किल डेव्हलप होत गेलं आणि मला लक्षात आलं की जितका वेळ मी त्याला देईन तेवढं ते जास्त डेव्हलप होणार आहे. तो आजही मी इतर वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स सारख्या फ्रेम्स नाही प्रेफर करत किंवा मी इतर वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्सचा इन्फ्लुएन्स स्वतःवर होऊ देत नाही किंवा काही वेळेला काही रूल्स अँड रेग्युलेशन्स काही जणांनी ठरवून ठेवलेत की वाघाचा फोटो हा आय लेवललाच पाहिजे. आजकाल तर बर्ड्सचे पण फोटो आय लेवलला काढायचा हट्ट दिसतो लोकांचा. तर मला असं होतं की ते तर वाईल्ड आहेत ना, त्यांचे अँगल्स किंवा त्यांचे मूड्स हे आपण नाही ठरवू शकत. ते जे काही आपल्याला दाखवत आहेत किंवा जेवढ्या वेळ आपल्याला दिसत आहेत त्याच्यात आपण बेस्ट इमोशन काय कॅप्चर करू शकतो किंवा बेस्ट फ्रेम काय कॅप्चर करू शकतो, यातनं ती प्रॅक्टिस होत गेली आणि अजूनही करतोय. अजून मला खूप एक्सप्लोअर करायचं आहे. मॅक्रो फोटोग्राफी मी अजिबात अजून हात लावलेला नाही आहे. मला ते अजून हळूहळू शिकायचं आहे. बरंच शिकायचं आहे अजून. मी आत्ता थोडा प्रयत्न करतोय. लकीली काही इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्सना बक्षिसं मिळाली काही फोटोग्राफ्सना, जे कॉलेजपासून सुरू झालं होतं. कॉलेजमध्ये पण काही फोटोग्राफी कॉम्पिटिशन्समध्ये मी पार्टिसिपेट करायचो. तर तेव्हा खूप बेसिक किट माझ्याकडे होतं, पण मला फोटोजसाठी बक्षिसं मिळाली. त्याच्यावरनं एक कॉन्फिडन्स झाला की इट्स नॉट अबाउट द कॅमेरा, इट्स अबाउट हू इज बिहाइंड द कॅमेरा. तुम्ही कशा पद्धतीने लाईटचा वापर करताय फोटोग्राफी करताना, दॅट इज इम्पॉर्टंट बिकॉज इट्स ऑल अबाउट लाईट. तर ते हळूहळू शिकत गेलो. अजूनही त्याच्यात चुकतोय काय वेळेला, पण चुकांमधनं पण शिकतोय. फोटोग्राफी करताना दृष्टिकोन हा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे लेन्स, कॅमेरा काय म्हणजे एखादा हे सगळ्यांकडे असू शकतं, पण आपण कुणाला तरी फोटो बघितल्यावरती त्याचे मार्क असतो त्याच्यावरती, म्हणजे धृतिमान आहे किंवा इतर की हा यांनीच काढलेला आहे, तर तो त्या माणसाचा मागचे कष्ट आणखीन त्याचे दृष्टिकोन हा भाग असतो. सुयशची आपण तो त्याच दृष्टीने सांगतोय. मी त्याला एक करेन की आपण काही फोटो बघायचे का तुझे, म्हणजे त्याच्या मागचे किस्से पण सांगू. फक्त पुन्हा तेच सांगतो, फोटोज तुम्ही नंतर माझ्याकडनं मागून घ्या, मी पाठवतो तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर बघा.
काही काही फोटोज खूपच सॅच्युरेट झाले त्याच्यावरती प्रोजेक्टर. बिहेवियरचे फोटोज आहेत. ही जर टायग्रेस बघितली तुम्ही तर ही ताडोबातली टायग्रेस आहे. ही याच पाण्यात बसली होती आणि तिथे चिखलाचंच पाणी पित होती, म्हणून तो ऍक्च्युली मी फोटो काढलेला आहे. कारण ते खूप इंटरेस्टिंग बिहेवियर होतं की इतकं गढूळ झालेलं पाणी, ती फक्त वरवरचा त्यातला जो लेअर आहे, जे गाळ खाली बसताना जरी त्यातला वरवरचा जो स्वच्छ लेअर आहे तो ती बरोबर वेचून पित होती, जे आपल्याला शक्य नाही होणार करणं. हा N4 नावाचा टायगर आहे. आत्ताच मी अमोलशी बोलत होतो. हा गोठणगाव मधला टायगर आहे, ज्याची आता F2 ची 5 पिल्ल आहेत. तर हा खूप अग्रेसिव्ह बिहेवियर दाखवतो गाड्या जवळ गेल्यानंतर. सो हे जे तो करतोय ते आता तो आम्हाला वॉर्न करायचा प्रयत्न करत होता. तो एजवर झोपला होता आणि सो हे तरी त्यातल्या त्यात सौम्य बिहेवियर आहे, कारण तो उठून चार्ज करण्याच्याच मूडमध्ये होता, जे आम्हाला जाणवल्यानंतर आम्ही थोडीशी गाडी मागे घेतली. पण हे बिहेवियर खूप कमी टायगर्स दाखवतात, कारण बरेचसे टायगर्स सफारीज मधले जे टुरिझम झोन मधले जे टायगर्स यूज टू झालेत ते फारच सहज गाड्यांच्या आजूबाजूला भटकतात. पण हा एक टायगर आहे जो शाय आहे, तसा तेवढा बोल्ड नाही आहे गाड्यांबाबतीत. सो तो गाड्या जवळ आल्यानंतर तो डेफिनेटली चार्ज करायला येतो किंवा एक वॉर्निंग देतो. सो हे ते बिहेवियर आहे. हा तोच आहे. हा N4 आहे आणि ती F2 आहे. खूप प्रेमात असलेलं कपल आहे. जर तुम्हाला गोठणगावला जायची संधी मिळाली तर तुम्ही बघू शकता. हा हे इंटरेस्टिंग बिहेवियर बघायला मिळालं होतं आम्हाला पेंच मध्ये. सो हा गोल्डन जॅकाला आहे आणि तो उलटी खातोय स्वतःची. सो ही उलटी आहे ती ऍक्च्युली या फोटोमध्ये क्लिअरली कळणार नाही, पण जर तुम्ही नीट झूम करून बघितलं तर तो उलटी खातोय. सो बेसिकली हे बिहेवियर आम्हाला, मी आतापर्यंत जे बघितलंय त्याच्यात काही वेळेला जर इतर प्रेडेटर्स असतील आजूबाजूला तर ते जे काही त्यांना मिळालंय भक्ष्य खायला ते पटपट खाऊन घेतात आणि नंतर ते सगळं बाहेर काढून परत ते निवांत अशी जागा शोधून, जिथे डिस्टर्बन्स नाहीये अशी जागा शोधून ती उलटी पुन्हा त्याच्यातनं कन्झ्युम करत असतात. हा निलगिरी थार आहे जो एंडेंजर्ड आहे आणि जो फक्त साऊथला बघायला मिळतो, एंडेमिक आहे तिथला. हा फोटो सिलेक्ट झाला होता. सो हे बेसिकली पिल्लं खेळतायत, पण काही वेळेला काही मायक्रो सेकंड्स मध्ये अशा मोमेंट्स आपल्याला दिसून जातात. त्याचा अर्थ तुम्ही कसा काढताय त्याच्यावरती. म्हणजे मला ही मिरर इमेज म्हणून दिसली होती की ते दोघं, एक टायगर आरशात डोकावून बघतोय आणि म्हणून ती इमेज काढली होती. हे हिप्पोसचं बिहेवियर. सो हिप्पोस जनरली, हे केनियातला फोटो आहे. हिप्पोस जनरली पाण्याखाली असतात पूर्ण वेळ, पण काही वेळेला बास्किंग करायला जेव्हा वरती येतात तेव्हा एवढंच शरीर बाहेर काढतात आणि त्यांची पिल्लं मात्र पूर्ण ऑलमोस्ट बाहेर आलेली असतात. ते पिल्लू जे आहे ते वरती येऊन झोपलेलं आहे आणि बाकीचे सगळे हिप्पोस त्याला सराउंड करून प्रोटेक्ट करत होते. हे 2-3 एकत्र असतील. हे पुढे जाऊ. हा फोटो एवढ्यासाठी इंटरेस्टिंग वाटतो मला, कारण हे ग्रासलँड्स मधला केनियाचा फोटो आहे आणि हे सगळे जे प्रेज आहेत ते ग्रासलँडची हाईट जास्त असल्यानंतर लायन्स कुठल्याही दिशेने येऊ शकतात आणि बरेचदा दिसत नाहीत लायन्स, म्हणजे जाणवतही नाहीत की सपकन येतात ते. तर जनरली प्रेजचं बिहेवियर मी जे तिथे ऑब्झर्व केलं की ते ग्रुपमध्ये असतील, कळपात असतील तर ते 4 दिशांना स्वतः एकदा स्प्रेड होतात. 4ही दिशांचा एक अंदाज प्रत्येक जण घेतात. सो हे 4 दिशांना 4 डोकी वळलेली आहेत. ते बिहेवियर आहे. ते चारीकडे बघतायत की कोणी प्रेडेटर नाही आहे ना आजूबाजूला. हा फोटो दिसतोय, कळतोय का हा? सो मॉनिटर लिझर्ड आहे आतमध्ये त्या झाडाच्या डोलीत. त्याच्या पुढचा फोटो अजून इंटरेस्टिंग आहे. सो इथे दिसते का? सॉरी, म्हणजे मला ते फोटोज तुम्हाला दिसतंय का लांबून?
तिथे मध्ये अगदीच डोळा दिसतोय. सो मॉनिटर लिझर्ड आमच्या अगदीच अगदी आमच्या समोर ती आत घुसली होती, दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाची अंडी चोरायला. कुठल्याही डोलीत अंडी सापडतायत का बघायला ती मॉनिटर लिझर्ड आत घुसली होती. तेव्हाचा तो फोटो आहे. हे बघ, हे जे ग्रासलँडचं मी सांगत होतो, आता हा फोटो याच्यात मॉनिटरवर थोडासा क्लिअर दिसत नाहीये, पण ते लायन्स ऑलमोस्ट दिसत नाहीये. इतक्या हाईटला ते ग्रासलँड वाढलेलं असतं. सो त्यांचे कान पण काही काही वेळेला दिसत नाही, मोमेंटच जाणवत नाही. हा परम्बिकुलमचा हा टॉप स्लिपचा फोटो आहे. तिथे एलिफंट ऑर्फनेज आहे आणि तिथे फार छान पद्धतीने फॉरेस्ट डिपार्टमेंट त्या ऑर्फनेज मध्ये सगळ्या एलिफंटची काळजी घेतात. आणि हा जो एलिफंट आहे हा फोटो ऍक्च्युली मी जो ग्रुप घेऊन गेलो होतो त्यातल्या ग्रुपमधल्या एका मेंबरने काढलाय. कारण हा एलिफंट असाच आणि मी असाच असे आम्ही 1.5 तास एकमेकांसमोर उभे होतो. आम्ही काय बोलत होतो आम्हाला माहिती नाही, पण 1.5 तास आम्ही एकमेकांकडे बघत होतो. तोही हलला नव्हता, मीही हललो नव्हतो. बाय द एंड ऑफ द सनसेट होईपर्यंत आम्ही तिथेच उभे होतो. एका पॉईंट नंतर मला फारच रडू आलं त्याला बघून. सो त्याच्या जस्ट आधीचा फोटो आहे. हा फोटो एवढ्यासाठी काढलाय, लेह लडाखला जर कोणी गेलेलं असेल तर लडाखला हा सहज सापडणारा प्राणी आहे. पण बिस्किट्स खायला घालतात लोक याला, जे अत्यंत घातक आहे. आणि त्याची तब्येत तुम्ही बघाल तर सॉलिड झालाय तो बल्की. पण मॉर्मॉट, हिमालयन मॉर्मॉट, आणि त्याला बिस्किट्स खायला घालतात लोक, जे पूर्णपणे चुकीचं आहे आणि ते थांबवलं पाहिजे. पण तो त्यामुळे इतका फ्रेंडली आहे. अदरवाईज तो एवढा फ्रेंडली अॅनिमल नाही आहे वाईल्डमध्ये. पण तो लोक त्याला सतत जे लोक तिथे जातात त्यांना ते फोटोज काढता येतात म्हणून फीडिंग करतात. आणि त्यामुळे तो इतका फ्रेंडली की बाईक्स दिसल्या किंवा गाड्या दिसल्या की तो स्वतःहून त्याच्या त्या गुहेतनं बाहेर येतो आणि वाट बघत असतो कधी लोक त्याला खायला घालतात. या मागचा फोटो, या फोटोची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. माझ्याबरोबर एक गेस्ट होते आणि बेंच मधला फोटो आहे. सो आपल्याकडे ग्रे लंगूर्स फार कॉमनली दिसतात लोणावळ्याच्या आसपास. बरेचदा गाड्या थांबून लोक खायला महाबळेश्वरला दिसतात किंवा कुठेही तुम्ही जिथे जिथे टुरिझमचे स्पॉट्स आहेत तिथे दिसतात. पण हेच प्राणी जंगलात फार वेगळे असतात, ते तेवढे फ्रेंडली नसतात. आणि ते गेस्ट जे होते त्यांना मी सांगत होतो गाडीत की तुम्ही प्लीज लंगूर्सना उगाचच, तर ते जो कोणी लंगूर दिसेल त्याला हात करत होते, दात दाखवत होते. आणि हा त्यातला एक हा आहे की तो त्याचं चालू होतं हे दात दाखवणं, तो चिडून ऍक्च्युली त्याचं बिहेवियर चालू होतं आणि ते गेस्ट ऐकत नव्हते आणि त्यांनी पण त्याला दात दाखवायला सुरुवात केली. हा फोटो काढल्यानंतर त्यांनी उडी मारून त्यांच्या कानाखाली मारली. त्याच्या आधीची मुवमेंट आहे. तो त्याच्या बिहेवियर मध्ये तुम्हाला दिसू शकतो ही इज नॉट व्हेरी फ्रेंडली, इज अँग्री राईट नाव. तर तो चिडलाच होता आणि ते ऐकत नव्हते. त्यांच्या गालावरती 3 बोटं उठल्यानंतर त्यांना कळलं की इथून पुढे येस सर. जे वाघ असतात त्यांचा जनरली कद आणि चेहऱ्याचा भाग हा आपल्याकडच्या साऊथ मधल्या वाघांपेक्षा मोठा असतो. थोडे असा चेहरा असतो आणि चोपलेला असतो आणि कद पण छोटा असतो, असं एक फिलिंग येतं. सर मी त्याच्याबद्दल एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन सांगतो. हे सगळं बघून झाल्यानंतर मी सांगतो. प्रत्येक ठिकाणच्या वाघांमध्ये फरक आहे थोडाफार, पण सगळे रॉयल बेंगाल टायगर्सच आहेत, म्हणजे एकच स्पीशीज आहे. पण ज्या ज्या हॅबिटॅट्समध्ये जगत आहेत त्याप्रमाणे त्यांचं अडॅप्टेशन वेगवेगळं झालेलं आहे. सो त्यामुळे त्याच्यात काहीतरी फरक दिसू शकतात. काही वेळेला हे वाघ चालतात पण खूप किलोमीटर्स प्रवास करतात. त्यामुळे वेगळं एखादं जंगल सोडून राष्ट्र सोडून दुसऱ्या राष्ट्रात सुद्धा आल्याचा रेकॉर्ड आहे. सो तिकडचे वाघ जेव्हा इकडे येऊन त्यांचं ब्रीडिंग होतं तेव्हा इथले वाघ त्याची ब्लड लाईन घेऊन वाढायला लागतात. सो ते
त्यामुळे थोडंफार फरक जाणवू शकतो. फक्त सुंदरबन मधले जे वाघ आहेत ते जेव्हा तुमच्याकडे बघतात तेव्हा तुम्हाला 100% भीती वाटतेच, कारण ते तुमच्याकडे प्रे म्हणून बघतात. बाकी सगळ्या वाघांना ती सवय नाही आहे, कारण आपण त्यांचे ऑब्व्हियस प्रे नाही आहोत. पण सुंदरबनचे मॅनेटिंग टायगर्स असल्यामुळे सुंदरबनचे टायगर्स हे तुमच्याकडे भक्ष म्हणूनच बघतात आणि त्यांची नजर फार वेगळी जाणवते. त्यांचं बॉडी स्ट्रक्चर फार वेगळं आहे, कारण ते मॅनग्रोव्हजमध्ये आणि मार्शी वॉटर्समध्ये आणि खाऱ्या पाण्यात सर्व्हाइव्ह करतायत गेली इतकी वर्ष. पण त्यांचं बिहेवियर वेगळं आहे, त्यांचं वेट वेगळं आहे, त्यांचा बॉडी टाईप वेगळा आहे. सो अगेन रॉयल बेंगाल टायगर्सच आहेत, पण तिथले पूर्ण वेगळे आहेत. सुंदरबनमध्ये असं म्हणतात की खरे रॉयल बेंगाल टायगर्स हे सुंदरबनचे आहेत, कारण बेंगॉलमधलेच आहेत म्हणून. पण तो डिफरन्स डेफिनेटली जाणवतो. हा फोटो मला खूप फनी वाटतो एवढ्यासाठी, कारण तो खरंच हसत होता, पण त्याच्या वरती 2 पिल्लं चढली होती आणि एक सारखा पडत होता. तो लिटरली त्याला रिॲक्ट करत होता आणि ते म्हणजे मला असं झालं की हा ऍक्च्युअली हसतोय. म्हणजे सो ते 4 पिल्लं आहेत. हा फोटो आहे रणथंबोर मधला. तर 4 कब्ज होते आणि ते झाडावर चढायचा प्रयत्न करत होते एकामागे एक. तर त्यातल्या एकाला जमत नव्हतं काही केल्या, तो सारखा पडत होता. एका पॉइंट नंतर वरती बघून असा रिॲक्ट व्हायला लागला, मला असं वाटलं अरे हा ऍक्च्युली हसतोय. आता हे खूप इंटरेस्टिंग, हे आपले मकाक आहेत, बॉनेट मकाक नॉर्मल जे आपल्याला दिसतात, पण हा बक्सा मधला फोटो आहे, बक्सा टायगर रिझर्व मधला. आता बक्सा टायगर रिझर्वची सगळीच इकोसिस्टम वेगळी आहे, तिथे फॉरेस्ट टाईप्स वेगळे आहेत, तिथल्या ॲनिमल्सचं बिहेवियर पण वेगळं आहे. तर तिथे टायगर्सचं फार कमी प्रमाण आहे. त्यामुळे जे इतर सगळे प्राणी आहेत ते, आणि तिथे जाणाऱ्या टुरिस्टचं प्रमाण पण कमी आहे. सो तिथे जनरली पायी जावं लागतं, पायीच फिरता येतं बक्सा टायगर रिझर्वमध्ये. काही ठिकाणी सफारीज आहेत, पण आम्ही ज्या रिजनमध्ये जात होतो तो हाईक आहे, 3000 मीटरचा हाईक करून ट्रेक करून आम्ही वरती चढत होतो, तेव्हा रस्त्यात हा दिसलाय आणि त्याला माणसं बघून तो इतका क्युरियस होता. सो तो फोटो काढताना लिटरली वॉज कमिंग आउट ऑफ द ब्रांचेस की हे नक्की काय आलंय माझ्या एरियात आणि काय करतायत हे. सो सेम स्पीशीज, हे फोटोज मी आता आणण्याचं कारण तेच की ही स्पीशीज आपल्याला इतर ठिकाणी दिसते, त्यांचं बिहेवियर वेगळं दिसतं, ते आपल्याला फ्रेंडली वाटतात. पण ऍक्च्युली जेव्हा जंगलात जिथे कमी माणसांचा वावर आहे तिथे ते प्राणी आपण जेव्हा बघतो तेव्हा लक्षात येतं की नाही, हे ऍक्च्युली यांचं नॅचरल बिहेवियर आहे. आपल्या वारंवार त्यांच्या जवळ जाण्यामुळे त्यांचं बिहेवियर चेंज होत चाललंय. माउंट केनिया आहे मागे. हा पुढे मागे करण्याची गंमत अशी आहे. नाही, सो हा फोटो जर तुम्ही नोटीस केलं तर मागचं तर खूप वारं होतं आणि खूप लिटरली 1-1 मिनिटाला लाईट बदलत होता. सो जर मागे नोटीस केलं तर पुढच्या फोटोत तुला पूर्ण वेगळं क्लाउड दिसेल, इतकं बदलत होतं ते. आणि त्याच्यात त्यांनी ते विंक केलं. सो सेम टाइमला काढलेला फोटो, सो इतकी लाईट डिफर होत होती. ते मुद्दाम सेम फ्रेम्स ठेवण्याचं कारण त्याचं की त्या म्हणजे जंगलात लिटरली मिनिटाला इतकं पटापट क्लायमेट बदलत जातं काही काही वेळेला की ते. सो हे ग्रे लंगूरचेच साऊथचे भाऊ आहेत, निलगिरी लंगूर्स आहेत, पण तिथे लाईट कमी पोचतो जंगलात, त्यामुळे त्यांचं कलरेशन डार्कर आहे. सो मॅक्सिमम निलगिरी नावाने ज्या स्पीशीज सापडतील तुम्हाला त्याच्यामध्ये तो डिफरन्स असतो की तिकडच्या जंगलांमध्ये लाईट डिरेक्ट कमी पोचतो, तर मेलानिनचं पर्सेंटेज डिफर करतं आणि सेम स्पीशीज फक्त डार्कर दिसतात, त्यामुळे तिथे नावं पण वेगळी दिलेली आहेत. मला याच्यात एक असं वाटतं की प्रॉब्लेमली तुझ्या या सगळ्या जर्नीमध्ये भाव आणि स्वभाव हे तुला कॅप्चर करायला जास्ती आवडतात आणि या प्रत्येक प्राण्याच्या प्रत्येक भावनेमध्ये तू जास्त गुंतवला जातो असं तुला वाटतं? हो, डेफिनेटली. आणि म्हणूनच ते मध्ये मध्ये लेपर्ड टायगर मध्ये तुम्हाला मध्येच खारुताई पण दिसेल, चिमणी पण दिसेल. मला ते सगळे पण तेवढेच इम्पॉर्टंट वाटतात. सो त्यांचं पण काहीतरी इंटरेस्टिंग. म्हणजे अनेकदा असं झालंय की समोर टायगर आहे
पण बाजूला लंगूर्स काहीतरी खेळताना इतकं इंटरेस्टिंग बिहेवियर चालू आहे त्यांचं, तर त्या टायगरला सोडून मी मग यांच्याकडे लक्ष देतो, असं बरेचदा होतं. तुझी ऑडिबिलिटी थ्रू लेन्स या प्रत्येक पाण्याबरोबर जाणवते. थँक्यू. तुमच्या जरा धरून की ऍक्टर म्हणून असल्यामुळे म्हणजे फोटोग्राफर नुसता असेल तर तो किती छान फोटो येईल याच्यावरती चर्चा असतं, पण ऍक्टर आणखी म्हणजे कलावंत असल्यामुळे त्याच्या भाव आणखी याच्यावरती स्वभावावरती जास्त कॅप्चर प्रत्येक ठिकाणी त्याचा जर डिफरन्स बघितला म्हणजे नॉर्मली a good photographer can capture a good photograph where that everything is perfect, but here probably that sense of understanding of feelings is seen here. That is what I felt. Thank you. तू फोटोग्राफ मुख्यतः बघितले तर आता जे दाखवलेस तू तर ते भारतातले आणि आफ्रिकेतले जास्त होते, तर त्याला धरून 3 क्विक क्वेश्चन की त्याच्यातनं तुला काय आवडेल असं आणखी का, असं मला हे प्रश्न पडले. एक पहिला म्हणजे भारतीय जंगल का आफ्रिकन सवाना का, असं एक म्हणजे कारण आफ्रिकेत म्हणजे सगळ्यांना जर असेल तर फॅसिनेशन असं असतं की मोठे हत्ती आहेत, खूप जवळनं प्राणी बघायला मिळतात आणि खूप मोठ्या संख्येत बघायला मिळतात. तर तिथलं टुरिझम ज्या पद्धतीने एस्कलेट होत आहे तिथे प्राण्यांची संख्या डेफिनेटली जास्त आहे. ओपन ग्रासलँड आहेत, सो ग्रासलँडवरती जगू शकणारे जेवढे प्रेबेस चांगला आहे, सो मोठे जे बिग 5 कन्सिडर केले जातात आफ्रिकेतले ते आपल्याला सहज बघायला मिळतात. पण तिथल्या मॅक्सिमम ॲनिमल्सचं बिहेवियर इतकं ह्युमन फ्रेंडली, म्हणजे मी इतका वाईट अनुभव घेतला आहे एकदा केनियाच्या जंगलात, जो मला सांगायला आवडेल. कोणी शूट करून टाकत नसेल तर जेवढ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या फॉरेस्ट इकोसिस्टम्स आपल्याकडे बघायला मिळतात. प्रत्येक जे वेगवेगळे रिजन्स आहेत म्हणजे दिल्लीपासून ते खाली साऊथपर्यंत तिथल्या प्रत्येक जंगलाची बायोडायव्हर्सिटी वेगळी आहे. तिथले आढळणारे पक्षी प्राणी, त्या व्यतिरिक्त सगळी झाडं सुद्धा वेगळी आहेत. बरेचसे फॉरेस्ट टाईप्स आहेत. ही जी विविधता इंडियात बघायला मिळते ती दुसरीकडे कुठेच बघायला मिळत नाही. त्यामुळे भारतीय जंगल. वाघ का सिंह? वाघ सिंह ऑप्शन दिला तर वाघ. मार्क्स असतात त्याच्यावरनं ओळखतात वाघ, तसे ते लायन पण मार्क्स असतात त्यावरनं ओळखता येतो. लायन्सला मार्क्स नसतात, पण लायन्स जनरली प्राईडमध्ये राहतात, एकत्रच राहतात आणि त्यांची एक फॅमिली ठरलेली असते. ते बघून बघून त्यांना माझा फ्रँकली त्याच्यात मी तेवढा प्रवास नाही केला आहे केनियामध्ये, सो मी तेवढ्या वेळा गेलो नाही आहे त्याच्याबद्दल कन्फर्म काही सांगण्या इतपत. हा एक आहे. यालाच नंतर ॲक्च्युली हाच होता तो झोपलेला, ज्याला नंतर अर्धा चिखलानी बरबटवला होता त्या गाडीने, जो किस्सा सांगितला तो. पण तो फुल फोटो आत्ता नाही आहे याच्यात, पण मी तुम्हाला नंतर किंवा माझ्या पेजवर तुम्हाला सापडेल. आणि याच्यातलाच या सिक्वेन्समधला की फिरताना आपण नेचरबद्दल आहोत, तर कॉन्झर्वेशनमध्ये तुला आफ्रिकेमधलं किंवा इतर ह्याच्यातलं वाईल्डलाईफचं कॉन्झर्वेशन म्हणजे वाईल्डलाईफ डिपार्टमेंटतर्फे म्हणजे आपल्या वन खात्यातर्फे चालणारं त्यांचं भारी वाटतं का आपल्या इथलं वन खात्याचं? नाही, दोघं इक्वली खूप चांगलं काम करतात. मला वाटतं आफ्रिकासुद्धा खूप चांगलं काम करते कन्झर्वेशनसाठी. म्हणजे तिथे अनेक नेचर कन्झर्वन्सीज आहेत ज्या खूप मोठे लँड्स घेऊन तिथे अजिबात कुठल्याही पद्धतीची एन्क्रोचमेंट न होऊ देता, टुरिझम पण न करता तिथे ते कन्झर्वेशनचं काम करतायत आणि खूप चांगलं काम करतायत. म्हणजे भारतापेक्षा जास्त वाईल्डलाईफचे वेट्स जे आहेत ते आफ्रिकेत सापडले. सो दोन्ही डिपार्टमेंट मी असं कम्पेअर नाही करू शकत. दोघंही आयडियली खूप चांगलं काम करतायत वन्यजीवांसाठी. पुढचं आहे की तू अनेक आता म्हणजे जसं ॲक्टिंगमध्ये आहेस तसाच वाईल्डलाईफच्या ह्याच्यात पण आहेत आणि कमर्शियली म्हणण्यापेक्षा काही कंपनीज करून किंवा त्याच्यामधल्या काही एक आयडेंटिटी तयार करून काम करतोयस, तर त्याच्याबद्दल जरा लोकांना माहिती सांग. सो मी मगाशी म्हटलं तसं की मी आत्ता लोक माझ्याकडे बघतायत, ऐकतायत, त्यामुळे मला आत्ता त्यांना जे दाखवता येईल, जेवढं मला शिकायला मिळालंय ते मी दाखवायचा प्रयत्न करतोय. सो वेगवेगळ्या कंपनीज बरोबर मी ग्रुप्स घेऊन जातो ॲज अ लीडर. जिथे पॉसिबल आहे तिथे नेचर ट्रेल्स आम्ही करतो. मुंबईत स्पेशली गोरेगावमध्ये बायोडायव्हर्स ट्रेल्स नावाची माझीच कंपनी आहे, त्याच्या थ्रू आम्ही वॉकिंग ट्रेल्स करतो, जिथे आम्ही जास्तीत जास्त मायक्रो ऑर्गॅनिझम्स, झाडं यांच्याबद्दल म्हणजे रेप्टाईल्स आहेत, ॲम्फिबियन्स आहेत, अजून बर्ड्स आहेत,
त्याच्याबद्दल जितकी माहिती देता येईल, वाघ आणि लेपर्ड सोडून, हत्ती सोडून जे छोटे पक्षी आहेत, विंचू आहेत किंवा स्पायडर्स आहेत वेगवेगळे, टॅरेंटुला आहे. इंडियात टॅरेंटुला दिसतो हे अनेक जणांना माहिती नसतं. सो तो तिथे बघायला मिळतो आणि मुंबईसारख्या शहरात बघायला मिळतो. सो अशा पद्धतीचे ट्रेल्स मी घेऊन जायचा प्रयत्न करतो जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. आणि पुण्या मुंबईतल्या अशा काही कंपनीज आहेत ज्यांनी मला जर अप्रोच केलं तर मग मी त्यांच्या पण कंपनीबरोबर, जर त्यांचा एखादा ग्रुप असेल तर ते ग्रुप्स घेऊन जातो. आणि अजून एक तू पॉडकास्ट करतोस म्हणजे निसर्गातल्या त्याच्याबद्दल. सो जंगल एकोस पॉडकास्ट सुरू करण्यामागचं ऍक्च्युली बरंचसं श्रेय अद्वैत आहे, श्रीहरी आहे, आमचा एक ऋषभ म्हणून मित्र आहे, हिमांशू म्हणून. ह्या 4 जणांचं त्यांच्या डोक्यातनं सुरुवात झाली होती. मी त्यांना त्यांच्या प्रवासात मध्ये जॉईन झालो. नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट खूप मोठ्या प्रमाणे आम्हाला सपोर्ट करतं. ही जागा आम्हाला शूटिंगसाठी मिळते त्या पॉडकास्टची. त्या पॉडकास्टचा मेन मोटिव्ह हाच आहे की त्या पॉडकास्टमार्फत जितक्या लोकांना नेचर आणि नेचरमधल्या वेगवेगळ्या घटकांशी कनेक्ट करता येईल तेवढ्या लोकांना करायचं. कारण पॉडकास्टमध्ये आमच्याकडे येणारे बरेचसे रिसर्च सायंटिस्ट आहेत जे खूप वेगवेगळ्या विषयांवरती काम करत आहेत. त्याच्यात जास्तीत जास्त मराठी भाषिक लोकांना किंवा महाराष्ट्रीयन लोकांना आणण्याचा आमचा मानस असतो. कारण ओव्हर द पिरियड असं जाणवलं की जास्त महाराष्ट्रीयन किंवा मराठी बोलणारी माणसं आहेत जी रिसर्च फील्डमध्ये खूप जास्त वर्ष काम करत आहेत, पण त्यांना म्हणावी तशी ओळख मिळाली नाही किंवा त्यांच्या कामाचं रेकग्निशन फार झालेलं नाही. सो त्यामुळे त्यांना जास्त आणायचा मानस असतो. आणि बरेचदा माझी एक कंप्लेंट आहे की ह्यातले जे रिसर्च करणारी लोक आहेत त्यांचं सगळं रिसर्च वर्क हे त्यांच्या पेपर्सपुरतं किंवा कुठल्या तरी पुस्तकांपुरतं मर्यादित राहतं, जे सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. सो त्या पॉडकास्टमार्फत जितकं रिसर्चचं काम त्यांनी केलं आहे ते सामान्य प्रेक्षकांपर्यंत यूट्यूबच्या मार्फत, आजकाल यूट्यूब सगळेच बघतात, सो ते यूट्यूबच्या मार्फत जितक्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल ते काम ते पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. परत एकदा की एक असा प्रश्न आहे, प्रत्येकाला जंगलामध्ये भीती वाटतेच. हो, किती तू सरसवलेला व्यक्तिमत्व असेल. आता बऱ्याच वेळा अनुभव आहेत की आपण सगळेजण नावाजलेल्या लोकांना पण त्यांचा अनुभव शकेल. तसा एखादा भीतीदायक प्रसंग आहे ना. मी मगाशी ऍक्च्युली अद्वैतला म्हटलं होतं तो फोटो दाखवू नकोस, पण आता तो दाखव. मी काढलेला फोटो नाही आहे, पण मला एक लेपर्ड दिसला होता जो अगदी 5 फुटावर होता माझ्या रिसॉर्टपासनं, मी जिथे बसलोय त्याच्यापासनं. ही रेफरन्स इमेज आहे, हा मी काढलेला फोटो नाही आहे, पण हा असाच लेपर्ड मी पाहिला होता आणि माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा. सो मी एका जंगलात एका रिसॉर्टमध्ये राहत असताना समोरची कंपाऊंड वॉल तुटली होती आणि तिथे हा रात्री समोर बसला होता आणि मला माहिती नव्हतं, लाईट्स गेले होते त्या रिसॉर्टचे. आणि लाईट्स म्हणजे जनरेटर जेव्हा चालू झाला तेव्हा त्या लॉबीतला कंदील थोडासा मिणमिणता झाल्यावरती याने एक थोडासा आवाज केला, तर मला वाटलं कोणीतरी खोकतंय म्हणून मी उभं राहून बघितलं आणि लकीली माझ्याकडे फक्त टॉर्च होती तेव्हा, आणि मी टॉर्च मारली तेव्हा हा असा लेपर्ड बघितला होता मी समोर. 5 फुटावर बसला होता लिटरली, आणि तो नाराज झाला होता कारण ती लाईट चालू झाली म्हणून त्याचा तो एक त्याचा तो आवाज निघाला. आपण जे रिॲक्ट होतो काय काय वेळेला की आपल्या मनासारखं नाही तसा आवाज त्याचा निघाला. टॉर्च मारल्यानंतर तो उठून गेला, पण ही एक रात्र जी मला झोपच लागली नव्हती नंतर, कारण खूपच भीती वाटली होती. बाकी ह्याच फोल्डरमध्ये अजून असतील अद्वैत फोटोज. एक जंगलात झोपलेला फोटो आहे नेवराच्या जंगलात. सो मी खूप तास चालत होतो. हा मागे मागे हा फोटो. खूप तास चालत होतो आणि मी असाच झोपून गेलो होतो एका पॉईंट नंतर. हे आता हा फोटो काढला तेव्हा लोक आली होती आजूबाजूची माझ्या ग्रुपमधली, पण मी ऑलमोस्ट 1.5-2 तास एकटा चालत होतो जंगलात. आणि नेवराचं जंगल असं आहे की जिथे तुम्हाला चालायची परवानगी मिळते, तुम्हाला वॉकिंग ट्रेल्स करता येतात, पण ते इतकं डेन्स जंगल आहे की तिथे काय वाईल्ड लाईफ सापडेल, कधी समोर येईल काही माहिती नाही. सो कुठलाही आवाज आला की खूप भीती वाटते. कुठलाही आवाज आला. सो ही 2 जंगलं हे 2 इन्सिडेंटसाठी
मला सगळं आठवून गेलं होतं त्यावेळेला. पण एक ॲश्युरिटी पण होती की प्राणीच समोर आले तर प्राणीच असतील सुद्धा आपण जर व्यवस्थित टॅकल करू शकलो तर आपण वाचू शकू कदाचित त्या सिच्युएशन्समधनं. पुढचा माझा प्रश्न की आता नाव झालेलं आहे, म्हणजे सुयश टिळक हे नाव प्रस्थापित झालेलं आहे. अशा वेळेला एक ऍक्टर म्हणून असताना अचानक जंगलामध्ये एक एक्सपर्ट म्हणून समोर तू येतोस किंवा मग याच्या आपल्या तुझ्या लाईनमध्ये म्हणजे ऍक्टिंगच्या लाईनमध्ये असताना सुयश टिळक हे पर्यावरणासाठी पण काम करतोय असं जेव्हा कॉन्ट्रडिक्शन म्हणजे आपण म्हणूया असं की एक हे ते, तर त्याच्यातनं काही विनोदी गोष्टी कधी घडल्या नाही? होतात ना बरेचदा. मला काही जण असं पण विचारतात की अरे तुम्ही तर ग्लॅमर फील्ड मधले आहात, तुम्ही उलट जास्त रिसोर्सेस वापरता, तुम्ही जनरेटर्स वापरता, तुमच्याकडे टिश्यू पेपर्स, प्लास्टिकच्या वॉटर बॉटल्स या कंटिन्युअस वापरल्या जातात, तू काय जंगलाबद्दल किंवा कन्झर्वेशन बद्दल बोलतोयस? किंवा काही जण आता इंडस्ट्रीतले उलटे पण बोलायला लागलेत, काय तू इंडस्ट्री सोडलीस का जंगलात फिरायला लागलायस? मी हे सगळं ऐकून घेतो, त्याचा काही फार फरक पाडून घेत नाही. म्हणजे वाघाकडनं मी शिकलोय की आजूबाजूला लोक काय बोलतील काय करतील याचा फार फरक पडून नाही घ्यायचा. पण मला जेन्युइनली असं वाटतं की ही दोन्ही क्षेत्र मला बॅलन्स आउट करता येतात आणि जे स्टोरी टेलिंग चं क्षेत्र माझं मूळ आहे, ज्याबद्दल मी पॅशनेट आहे की मला गोष्टी सांगायला आवडतात, तर त्या जंगलातल्या चांगल्या आणि खऱ्या गोष्टी सांगायची संधी मला मिळतीये, जे मला खूप जास्त महत्वाचं वाटतं. आणि थँकफुली तरुण तेजांकित सारखा एक पुरस्कार मला जो मिळाला तो फक्त अभिनयाच्या कार्यासाठी याच वर्षी मिळाला. तो फक्त अभिनयाच्या कार्यासाठी नाही दिला त्यांनी, तर कन्झर्वेशनच्या कामासाठी म्हणून दोन्ही मिळून त्यांनी तो पुरस्कार दिला. खूप महत्वाचा असतो. स्टोरी टेलिंग अवॉर्ड पण तो तर इंटरनॅशनल तो एक नेचर स्टोरी टेलर ऑफ द इयर नावाचा एक पुरस्कार. एक मगाशी खरं तर फोटोग्राफीवरनं हे झालं होतं की जंगलात तू फिरत असतोस, तर तेव्हा एक अभ्यासक म्हणून लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, फोटोग्राफरचा एक वेगळा असतो, तसा एक कलावंत म्हणून तुझा त्या सर्व वातावरणाकडे त्या प्राण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो आणि तुला तुझ्या बाकी आयुष्यात या जंगलाकडनं काय मिळालंय असं वाटतं? शांतता, खूप शांतता मिळाली आहे. मी बाकी शहरात आल्यावर मी डिस्टर्ब होतो आणि हे मला आता जाणवतं. मी जेव्हा लँड करतो मुंबईत किंवा जर बाय रोड गेलो असेल आणि परत पुण्या मुंबईकडे येत असेल तर मी डिस्टर्ब व्हायला लागतो, माझं एन्झायटी वाढायला लागते. आता परत किती दिवस शहरात काढायचे हे विचार डोक्यात यायला लागतात. माझं ब्रीदिंग पॅटर्न बदलतं आणि हे जेन्युइनली जाणवतं. मध्यंतरी माझे डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणजे स्किन स्पेशलिस्ट आहेत, तर त्यांना मी म्हटलं यार मी आजकाल ना मला स्क्रॅचिंग सुरू होतं हातांना, मी जेव्हा मुंबईत येतो तेव्हा. तर त्यांनी त्याच्यावरती मला सांगितलं की तू जंगलात खूप जास्त वेळ घालवतोयस आणि तुझी स्किन ऑलरेडी हील होतीये, सो इट इज नॉट, आणि हे फॅक्ट आहे की ते पॉल्युशन तुझ्या स्किनला त्या हिलिंग प्रोसेसमध्ये डिस्टर्ब करतंय म्हणून तुला ते स्क्रॅचिंग तयार होत आहे. सो मी खूप जास्त वेळ जंगलात घालवून जेव्हा शहराकडे येतो तेव्हा शरीर वेगळं रिॲक्ट करतं शहराच्या हवेला, शहरातल्या गोष्टींना. सो ती शांतता डेफिनेटली मिळाली आहे. बाकी जंगलाकडे बघताना मी बरेचदा रमतो त्या, मी अनेक ठिकाणी फोटोज पण नाही काढत किंवा व्हिडिओज पण नाही काढत, मी नुसतं ते बघण्यात रमतो, ते आवाज ऐकण्यात रमतो. थँकफुली मला मुंबईत मी जिथे राहतो तिथे सुद्धा माझ्या समोर एक छान टेकडी आहे, GNPची बॉर्डर आहे, तिथेही वेगवेगळी बरीचशी ऑब्झर्वेशन्स करता येतात. सो ते खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणजे ते कनेक्शन खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप शांतता आणि खूप पेशन्स वाढलाय. म्हणजे मी आता मुंबईत पूर्वी मी ट्रॅफिकमध्ये इरिटेट व्हायचो, आता मी तासन तास एकाच जागी बसलो तरी मला इरिटेट होत नाही, मी शांत राहू शकतो. 20 to 30 years down the line, सुयश टिळक आणि जंगल याबद्दल तू काय सांगशील? सर मला जंगलातच राहायला आवडेल. एक शेवटचा प्रश्न घेऊन मग तुमच्याकडे सगळ्यांकडे बोलूया. ह्यांना धरूनच शेवटचा प्रश्न की आता जर तुला चॉईस दिला तर सुयश टिळक काय व्हायला आवडेल? म्हणजे ऍक्टर व्हायला आवडेल का, फोटोग्राफर व्हायला आवडेल का, वाईल्डलाईफचा म्हणजे वाईल्डलाईफर व्हायला आवडेल? सर मला ऍक्टिंग तर सोडायची नाहीये, मला या दोन्हीचा मेळ घालायला आवडेल. मला एक नेहमी खटकतं किंवा जाणवत आलंय, बरेचदा फिल्म किंवा टेलिव्हिजनमध्ये वाईल्ड लाईफला खूप ग्रँटेड घेतलं जातं
आणि असे सब्जेक्ट्स किंवा असे प्राण्यांबद्दलचे मिसकन्सेप्शन स्क्रिप्टमध्येच लिहिलेले असतात. किंवा नागिणी बाबतीत तर आपल्याला माहितीच आहे, किंवा काही वेळेला काही टायगर्स बाबतीत काही फिल्म्स झालेले आहेत आपल्याकडे की वाटेल ते दाखवतात, मनाला येईल ते, कारण ते काही ऍक्शन घेणार नाही आहेत प्राणी. पण ती जी लिबर्टी घेऊन जे मिसकन्सेप्शन्स लोकांमध्ये रुजू व्हायला लागलेत इतकी वर्ष, ते जर मला जमलं तर कुठेतरी बदलायला आवडेल फिल्म्सच्याच माध्यमातून, की करेक्ट बिहेवियर किंवा करेक्ट ॲनिमल बिहेवियर बद्दल जर माझ्या हातात ती ताकद असेल एक डिरेक्टर किंवा रायटर म्हणून, त्यावेळेला मला त्याबद्दलच्या फिल्म्स बनवायला नक्की आवडेल. सो इन फ्युचर आय डेफिनेटली वॉन्ट टू डू दॅट. जर मला दोन्हीचा बॅलन्स साधून जास्तीत जास्त जंगलातल्या स्टोरीज कमर्शियल सिनेमामध्ये चांगल्या पद्धतीने जर दाखवता येणार असतील, किंवा कोएक्झिस्टन्स बद्दल जर छान पद्धतीने एखादी फिल्म बनवता येणार असेल किंवा एखादी सिरीज बनवता येणार असेल, तर ते स्वप्न आहे, ते करायला नक्की आवडेल. बरेच प्रश्न मी विचारले, त्यातनं आपल्याला थोडा अंदाज आला असेल की तो काय काय करतो. त्याच्यातनं तुमच्या मनात बरेचसे प्रश्न असतील किंवा त्याच्या काही माहिती अजून वेगळी जाणून घ्यायची इच्छा असेल, तर मला असं वाटतं की प्रेक्षकांना काही प्रश्न विचारले तर आपल्याला आवडेल आणखीन त्याची उत्तरं त्याकडनं मिळवता येतील. येस. हे विचारायचं होतं, तुम्ही एखादा ग्रुप घेऊन जंगलात जाता तेव्हा फोटोग्राफी करू शकता का? का फोटोग्राफरला डिस्टर्बन्स नको असतो, तर तेव्हा ते फोटोग्राफर चिडतात, म्हणजे मला काय नाही, मी जेव्हा ग्रुप घेऊन जातो तेव्हा मी फोटोग्राफर्स बरोबर पण जातो. मला उलट जर कोणाला मदत लागणार असेल त्या फोटोग्राफी, काय अनफॉर्च्युनेटली बरेचसे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स खूप सेल्फिश आहेत. एखादी मोमेंट त्यांनाच पाहिजे असते, त्यांनाच तो फोटो हवा असतो आणि तसाच हवा असतो. हा, तर ते मलाही काय काय वेळेला जाणवून जातं, कारण काही वेळेला डिस्टर्बन्स न्यूसन्सच्या पण वर जातो. पण इतर वेळेला जेव्हा गाडीत गेस्ट असतात, जेव्हा फोटोग्राफीबद्दल काही त्यांना प्रश्न असतात, तर तेव्हा जेवढी जमेल तेवढी मदत करतो मी. नाही येते मला, तर यातले काही जण माझ्याबरोबर फिरले पण आहेत, त्यांना विचारू शकता तुम्ही, मी तेव्हाही करतो फोटोग्राफी. पण तेव्हा अर्थात मनासारख्या फ्रेम्स त्यावेळेला जर नसतील मिळत तर मग फक्त बघत बसायचं किंवा व्हिडिओज काढत बसतो मग त्यावेळेला. नॉर्मली आत्ताच्या एवढ्याच्या सिनारीमध्ये सगळ्यात बघितलं गेलेलं आहे की प्रत्येक वेळेस फोटोग्राफरला तो मी कॅप्चर केला, त्याचा मी किती मायलेज मिळवतो असं जे सोशल मीडिया as you are a photographer now today, we have not seen too many of you saying that this is mine. Why? मी बरेचसे फोटोज टाकत पण नाही सोशल मीडियावरती. अनेक फोटोज माझे सोशल मीडिया. Do you feel that this gives you a liberty of doing a better work every next time you do it? मी त्याचा तसा विचार नाही केलाय, पण मला असं वाटतं की ते प्रत्येक फोटोज सोशल मीडियावरती टाकून त्याचं मायलेज मिळवून लाईक्स आणि कमेंट्स पुरतं ते राहतं. आता माझे काही काही फोटोज मी काही संस्थांना देतो, काही एज्युकेशन मटेरियल जर कोणी करत असेल तर त्यांना देतो. जो इंडियन ग्रे वुल्फ आणि चिंकाराचा चेस सिक्वेन्स तुम्ही बघितला तो काही जणांनी डॉक्युमेंटेशनसाठी वापरला. सो मला उलट तशी जेवढी मदत करता येईल तेवढी मला करायला आवडते, फक्त सोशल मीडियावरती ते. पण आता मला हे इथे स्क्रीनवर बघून असं जाणवत आहे की एखादं प्रदर्शन केलं पाहिजे जर, कारण हे स्क्रीनवरती जरा फार ऑड दिसतं, पण जेव्हा ते मोठे दिसतात फोटोज तेव्हा ते चांगले बघता येतात, ते जास्त नीट ॲप्रिशिएट. ऑफकोर्स ऑफकोर्स. ते एक्सप्रेशन जे तू म्हणला मगाशी वाघ हसताना. येस. रेप्टाईल्सचे काही फोटोज आहेत अद्वैत. एक 2-3 प्रश्न घेऊया की मग आपण फोटोग्राफीकडे वळू, म्हणजे त्याचे राहिलेले काही फोटो आहेत तर ते बघूया आपण. सगळ्याच मेमोरेबल आहेत सर. एकदा टायगरला तुम्ही बघितलं की तुम्ही विसरू नाही शकत ते सायटिंग फॉर एव्हर. सो मी एक सांगितलं तर दुसऱ्या टायगरवर अन्याय आहे. तर आवडतं जंगल नंबर 1ला कॉर्बेट, दुसऱ्या नंबरला काना आणि मानस. स्टँडर्ड प्रश्न असतो माझा की आपण जंगलात जातो, मोस्ट ऑफ द टाइम्स सेंटर ऑफ अट्रॅक्शन टायगर असतो, पण खूप सारे लोक असे टायगर दिसला नाही, 4 निराश होतात, काहीही दिसत नाही, निराश होतात. सो टायगर सोडून there is a lot to. सो
बेसिक नॉर्मल लोकांना हाऊ वी कॅन मला हे वाटतं की हे टू वे आहे. सगळ्या इको टुरिझम कंपनीजने एकतर ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि टायगर टुरिझम न करता जंगल टुरिझम आहे हे हायलाइट केलं पाहिजे. तुम्ही जे पैसे भरताय ते टायगर बघण्याचे नाही, जंगल बघण्याचे भरताय. हे त्यांना डे 1 पासून बुकिंग पासून सांगितलं पाहिजे सगळ्या इको टुरिझम कंपनीजनी. आणि दुसरं, टुरिस्टनी सुद्धा आपण जंगलात जे जंगल बघायला जातोय, जे आपल्याला एरवी आपल्या शहराच्या आजूबाजूला कदाचित बघायला मिळणार नाहीये म्हणून आपण तिकडे जातोय, हा माइंडसेट घेऊनच गेलं पाहिजे. हे टू वे आहे.